नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी नामदेव लहारे। आज माझ्या बागेत पॅक्लोबोट्राझोल टाकण्याचं काम चालू आहे। आपण बघताय आपण ह्या वर्षी ही साधारणतः अजून एक आपण कंपनी आपण आणलेली आहे आणि ह्या कंपनीचे पण आपण ह्या वर्षापासून टाकतोय। मागच्या वर्षीची कंपनी पण आपण टाकलेली आहे आणि याचा पण आपण रिझल्ट बघणार आहेत। तर आत्ता सध्या आपलं जे काम चालू आहे टाकण्याचं, आपण बघताय तिकडे मजूर आपले काम चालू आहे पॅक्लोबोट्राझोल टाकण्याचं। सध्या इकडे बघा, तर त्याचं माप हे महत्त्वाचं आहे। म्हणजे आपण किती टाकतो एका झाडाला, साधारणतः आपण 12 ते 15 ml आपण आज रोजी आपण टाकणार आहेत। तर आपण बघताय की पूर्ण बादलीमध्ये साधारणतः 5 ते 10 लिटर पाणी घ्यायचं। 12 ते 15 ml आपण त्यात पॅक्लोबोट्राझोल टाकलेलं आहे आणि असं पूर्ण मिक्स करून आणि प्रत्येक झाडाच्या बुंध्याजवळ आपण बघा की आपण 4 खड्डे केलेले आहेत। आपण रिंग पण करू शकताय। असं विभागून आपण प्रत्येक झाडाला आपण टाकणार आहे। साधारणतः अर्धा ते 1 फुटाचे आपण खड्डे घेतलेले होते आणि ह्या पद्धतीनं आपण पॅक्लोबोट्राझोल टाकतोय। आपण बघा, परत मी एकदा आपण मेथड दाखवतोय। सध्या जसं म्हटलं की निओपॅक्लो नावाची आपण एक कंपनी अजून नवीन आणलेली आहे आणि त्याचा आपण ह्या वर्षी पॅक्लोबोट्राझोल टाकत आहोत। पॅक्लोबोट्राझोल म्हणजे कल्टारच वापरतोय आपण मित्रांनो। तर आपण बघताय, परत एकदा आपण बघा, साधारणतः कशी मेथड असते ते आपण बघून घ्या। ह्या अशा पद्धतीचं आपण एक माप घेतोय, त्यामध्ये पाण्यात मिक्स करतोय, पूर्ण काडीने हलवून घ्यायचं। त्यानंतर असं साधारणतः मिक्स झालं पाहिजे। मिक्स झाल्यानंतर परत एकदा तुम्हाला दाखवतोय की आपण जे खड्डे केलेले होते त्यामध्ये आपण विभागून देत आहोत। तर आपण बघितलं की निओपॅक्लो ह्या कंपनीचा आपण यूज केलेला आहे। बाकी तिकडे आपण टाकलेलं आहे वेगळ्या कंपनीचं सुद्धा। त्यावर्षी नवीनच आपण कंपनी मागवलेली आहे। त्याचा रिझल्ट खूप सुंदर असा कंपनी म्हणते, परंतु आपण प्रत्यक्ष एकदा पाहतोय आणि पॅक्लोबोट्राझोल पूर्ण टाकलेलं आहे। सध्या तर आपण बघताय की इकडे हा पूर्ण ब्लॉक टाकून झालेला आहे। सध्या इकडे थोडेच झाडं शिल्लक राहिलेले आहेत। तर ज्याही मित्रांना पॅक्लोबोट्राझोल टाकायचं असेल त्यांनी साधारणतः ह्या 10 ते 15 दिवसात म्हणजे 5 सप्टेंबर 10 सप्टेंबरपर्यंत पूर्ण पॅक्लोबोट्राझोल आंब्याच्या झाडांना टाकून घ्या। त्यामुळे सगळ्या झाडांना हा तुमचा मोर चांगला येतोय आणि 10 ते 15 दिवसा लवकर येतोय। ज्याही झाडांना मोर येत नसेल अशा झाडांना पण वापरलं तरी चालेल मित्रांनो। पॅक्लोबोट्राझोल हे कोणत्याही आंब्याच्या जातीला वापरा, त्याच्यासाठी असं काही नाही की तीच व्हरायटी पाहिजे। विशेषतः ज्या झाडांना फळं येत नसतील, केशर आंबा हा प्रत्येक वर्षी साधारण येतो, पण दशेरी, लंगडा, हापूस, राजापुरी हे आंबे प्रत्येक वर्षी येत नाही बऱ्याच वेळा। त्यामुळे याचा वापर केला तर बहार हा चांगला आणि प्रत्येक वर्षी येईल मित्रांनो। तर याचा वापर करा। धन्यवाद मित्रांनो।